इराण इस्रायल युद्ध आणि मिडल ईस्टमधल्या वाढत्या तणावाच्या दरम्यान सोशल मीडियावर एक अमेरिकन महिला सैनिकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। या व्हिडिओत ती रडताना युद्धविरामाची विनंती करत सरकारकडे मागणी करताना दिसते। हे युद्ध आमची इच्छा नाही, आम्ही थकून गेलो आहोत, आम्हाला घरी जायचंय, आम्हाला आमच्या कुटुंबाची खूप आठवण येते, असं ती अमेरिकन महिला सैनिक आपल्या भावना व्यक्त करताना म्हणते। I really miss home. I miss my family every single day. But I'm still here serving my country. I really miss home. I miss my family every single day. But I'm still here serving my country. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेम्सेथ यांच्या विरुद्ध अमेरिकेत महाभियोग आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा प्रयत्न होत आहे। डेमोक्रॅट खासदार यास्मीन अन्सारी महाभियोग आणणार आहेत। इराणमधल्या पायाभूत सुविधांवर हल्ले करण्यासाठी विरोध करण्यात येतोय। डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर हेम्सेथनीही मर्यादा ओलांडल्या असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसनं सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार रिंगणात उतरवलाय आणि यामुळे पार्थ पवार चांगलेच संतापले। सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी केली होती। मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडनं बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवला। काँग्रेसची ही कृती सुनेत्रा पवार यांचे पुत्र आणि राज्यसभेचे नवनियुक्त खासदार पार्थ पवार यांच्या चांगली जिव्हारी लागली आहे आणि त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे। ही काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात असल्याची टीका पार्थ पवारांनी केली आहे। लोक विसरत नाहीत। आता जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीनी, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे। आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे। जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचं आहे ते। पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। दरम्यान पार्थ पवारांवर बोलणं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळने टाळलंय, तर कुणाचा डाऊनफॉल होईल ही वेळ सांगेल, असं उत्तर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पार्थ पवारांना दिलंय। आता मुद्दा परिपक्वतेचा आलेला आहे, त्यामुळे या विधानाच्या अनुषंगानं न बोललेलं बळं यथावकाश त्याच्यावर जरूर मी योग्य ती टिप्पणी करेल। पार्थ पवार काय बोलतोय याच्यावर लक्ष देण्यापेक्षा खरं तर ह्या निवडणुकीची प्रक्रिया आहे। निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे। त्यांच्या आईने आमच्या प्रदेशाध्यक्षाला फोन केलेला आहे, पण अशा पद्धतीचं दबावतंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही। त्यामुळे पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही। ते वेळ सांगेल ना, त्याच्यामुळे कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया मला द्यायचीच नाही। एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बोलताना काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याची टीका करणाऱ्या पार्थ पवारांचे प्रत्यक्ष त्यांच्या घरातूनच कान टोचले गेले। पार्थ पवारांच्या परिपक्वतेवर शरद पवारांनी टीका केली आहे आणि त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनीही पार्थ पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। सुप्रिया सुळेंनी काँग्रेसच्या योगदानाची आठवण करून दिली आहे, तर सत्तेत असा किंवा विरोधात तुम्ही जमिनीवर असणं गरजेचं आहे, असं रोहित पवारांनी सुनावलं आहे। पार्थ पवारांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं। राजकारणामध्ये महत्त्वाचे लढण्याचं सेकंड करायला एक प्रकारची परिपक्वता लागते। ही किस्मत आहे हे आज मी सांगू शकत नाही। आम्ही सगळ्यांनी काँग्रेस पक्ष हा फार जवळून पाहिलेला आहे। मी स्वतः अनेक वेळा आणि याही वेळीच काँग्रेस पक्षाबरोबरच लढले, त्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने, मतानेही मी निवडून आलेले आहे। आणि आम्ही सगळ्यांनी, म्हणजे दादा असेल, आदरणीय पवार साहेब तर काँग्रेसमध्येच अनेक वर्ष राहिलेले, दादा असेल, आम्ही सगळेच काँग्रेस विचाराच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेलो आहोत। तुम्ही सत्तेत असला काय, तुम्ही विरोधात असला काय, तुम्हाला जमिनीवर राहणं हे फार महत्त्वाचं असतं। काल पारकडनं जी स्टेटमेंट झाली ती योग्य नव्हतीच।
कुठं ना कुठेतरी त्याच्यामध्ये घाई गडबड आपल्याला जाणवली. कुठलाही पक्ष तसा संपत नसतो. सगळे पक्ष आपापल्या लेवलला आपली ताकद त्या ठिकाणी लावत असतात. त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल हे सुद्धा तो संपला वगैरे हे बोलणं तसं उचित नव्हतंच. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा 15 वर्ष काँग्रेसमध्ये होते, असं असूनही काँग्रेसने जे केलं त्याचा त्रागा पार्थ पवारांनी काढल्याचं म्हणत भुजबळ यांनी पाठराखण केली आहे. अजितदादा काँग्रेस बरोबर 15 वर्ष जे आहेत सरकारमध्ये होते महाराष्ट्रात. काँग्रेसने आमचं सरकार आणि काँग्रेसचे सगळे मुख्यमंत्री होते. विलासराव होते, पृथ्वीराज बाबा होते, सुशीलकुमार शिंदे होते, अशोक चव्हाण होते. या सगळ्यांबरोबर अजितदादांनी जे आहे काम केलं आणि बऱ्याच वेळा त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणूनच काम केलं, त्यांना पूर्ण सपोर्ट केला. आणि असं असताना जर तुम्ही तुमच्या हे लक्षात येत नसेल तुम्ही त्याला काय म्हणायचं, म्हणून तो ते प्रकारचा त्रागा होता. दरम्यान निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार, विजयासाठी बारामतीची जनता काम करेल, अशी प्रतिक्रिया बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नही करू, विनंतीही करू. आम्हाला कुठेही विनंती करायला आम्हाला असा काही लहानपणा वाटत नाही. बिलकुल आम्ही आमच्या नेत्यांच्या बिनविरोध निवडणूक होत असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न करणार. बारामतीची जनता जी आहे, ज्यांना अजितदादावर प्रचंड विश्वास होता, प्रेम होता आणि अजितदादांनी बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी रात्रदिवस परिश्रम करून आज बारामती इतकी सुंदर आणि विकसित केली आहे, ते अवश्य त्याची म्हणजे नोंद घेऊन सुनेत्रा वहिनीला भरघोस मतानं निवडून देण्याच्यासाठी ते करतीलच काम. आणि एक तिथे वातावरणच असं जाणवत होतं की लोकांना म्हणजे बाकीच्या पक्षांनी कोणी उभा केलं तर ही गोष्ट पसंत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भंडाऱ्यात त्यांच्या श्रद्धास्थान असलेल्या चांदपूरच्या प्रसिद्ध हनुमान मंदिरात दर्शन घेतलंय. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी इथे येऊन दर्शन घेण्याची त्यांची परंपरा असल्याचे त्यांनी सांगितलंय. बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. यावेळी त्यांनी जिल्हा, मतदार, पक्ष आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्याचंही सांगितलंय. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. एकूण 30 उमेदवारांनी 42 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 7 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरलेत. दरम्यान एका उमेदवारानं अर्ज माघारी घेतला असून आता 23 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत. ही माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांनी दिली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी पोलीस महासंचालक सदानंद दातेंची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीबाबत चर्चा केली आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही FIR स्वीकारला न गेल्याची माहिती दिली आहे. भिवंडी महानगरपालिकेचे उपमहापौर तारिक बारी मोमीन यांच्या सदस्यपदावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. त्यांच्या ओबीसी जातीच्या दाखल्याबाबत माजी नगरसेवक इस्माईल रंगरेज यांनी आक्षेप घेतलाय आणि कोकण विभागीय जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली आहे. तारिक मोमीन हे काँग्रेस पक्षाकडून ओबीसी प्रवर्गातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी मोमीन या जातीचा दाखला जोडला होता. मात्र त्यांच्या कुटुंबाचं मूळ उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील असल्याचा दावा करत त्यांच्या पूर्वजांच्या शासकीय कागदपत्रांमध्ये मोमीन आडनावाचा उल्लेख नसल्याचं रंगरेज यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलंय. दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना उपमहापौर तारिक मोमीन यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीदरम्यान पोलिसांकडून पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाली होती. यानंतर सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाची मागणी होत होती. मात्र या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुषार दोशी हे या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत 1 आठवड्यासाठी रजेवर असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. यानंतर काल तुषार दोशी पुन्हा कामावर रुजू झाले.
मोंदूबाबा खरातच्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि तपास कुठवर पोहोचलाय याची माहिती दिली आहे. तेजस्वी सातपुते यांनी बंधू अशोक खरात विरोधात किती गुन्हे दाखल झालेत, अशोक खरातचा महिलांच्या शोषणाचा पॅटर्न काय होता हे सांगितलंय. अशोक खरात विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत. उर्वरित 3 गुन्हे हे फसवणूक आणि अंधश्रद्धा विरोधी कायदा सावकारी अधिनियमाचे आहेत. खरात हा पीडित आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. त्यांना भीती दाखवून पैसे उकळत होता. महिलांना त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता अशी माहिती दिली आहे. बंधू अशोक खरात विरोधात आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. खरातनं फसवणूक केल्याच्या आणखी काही तक्रारी समोर आल्यात. खरात प्रकरणाची ईडीकडूनही चौकशी सुरू आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्र विशेष तपास पथकाच्या हाती लागली आहेत. गेल्या 4 तासांपासून बंधू अशोक खरातची काल 4 तास जवळपास बंधू अशोक खरातची विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू होती. नाशिकच्या पोलीस अकादमीमध्ये काल ईडीचं पथक दाखल झाले. याच ठिकाणी एसआयटी कडून बंधू अशोक खरातची चौकशी सुरू असताना ईडीकडूनही मनी लॉन्ड्रिंगचे गुन्हा दाखल करण्यात आलाय. खरातच्या मालमत्तांची सखोल चौकशी केली जाणार असून संबंधित कागदपत्रांची तपासणी ईडीकडून केली जाणार आहे. दरम्यान तपास यंत्रणांनी खरातच्या मालमत्तांचा सविस्तर अहवालही तयार केला आहे. नाशिकमध्ये बंधू अशोक खरातच्या कार्यालयात पुन्हा एसआयटीच्या पथकानं तपासणी केली आहे. यावेळी त्यांनी एक प्रिंटर आणि काही कागदपत्र जप्त केले. तसंच एसआयटीला रुद्राक्ष, कवड्या आणि हँड ग्रिपर सारखी वस्तू देखील मिळालेली आहेत. एसआयटी पथकानं खरातचं कार्यालय पुन्हा सील केलंय. दरम्यान आज अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल. बंधू अशोक खरातची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे. खरातच्या चौकशीचा 19वा दिवस आहे. अशोक खरातची दुसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपणार असून त्याला पुन्हा आज कोर्टात हजर केलं जाईल. खरात प्रकरणात सबळ पुरावे गोळा करून आज कोर्टात सादर केले जातील. तसंच अशोक खरातच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती समजते आहे. शिर्डीच्या समता पतसंस्थेतील अशोक खरात नॉमिनी असलेल्या 100 खात्यांच्या प्रकरणात अद्याप तपास सुरू आहे. आतापर्यंत 57 पैकी 26 खातेदारांची चौकशी झाली असून मागील 3 दिवसात 19 आणि काल 7 खातेदारांचे जबाब नोंदवले गेलेत. दरम्यान खरातनं 2 वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्यांसह कुटुंबियांच्या नावावर 3 खाती उघडली आहेत, तर बहीण आणि भाच्याच्या नावावरही खाती आहेत अशी माहिती समोर आली आहे. तर नाशिकच्या मेडिकल व्यावसायिक पती पत्नीच्या नावावरही 2 खाती असून सर्व खाती खरात स्वतः ऑपरेट करत असल्याचं निष्पन्न झालंय. शिर्डी पोलिसांनी सर्व खातेदारांकडून सविस्तर जबाब नोंदवले आहेत. अशोक खरात प्रकरणात कोर्टानं अवैध जमीन फसवणूक आणि सावकारी प्रकरणातील आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनावणी यांचा जामीन अर्ज फेटाळलाय. दोन्हींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांना कोपरगाव कारागृहात पाठवण्यात आलंय. या प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात सध्या एसआयटीच्या कोठडीत आहे, तर कल्पना खरात अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जैनमुनी नयन पद्मसागर यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार दाखल झाली आहे. मराठी क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव यांनी याविरोधात ऑनलाईन तक्रार दिली आहे. महाराणी ताराराणी या जैन समाजाच्या होत्या असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्याविरोधात ऑनलाईन पद्धतीनं तक्रार करण्यात आली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.